नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1 मिनिटात रिव्हिजन कशी करायची, तो नियम काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तो नियम मी देखील वापरलेला आहे, तुम्ही देखील वापरा. आणि रिव्हिजन अशी होते की 1 नंबर रिव्हिजन होते आणि त्याचा तुम्हाला 100% फायदा होतो. आणि पोलीस भरती किंवा कोणती पण स्पर्धा परीक्षा असू दे, तिथे रिव्हिजनला सगळ्यात जास्त महत्त्व असते मित्रांनो. जेवढा अभ्यास करत नाही त्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही रिव्हिजन केलात तर 100% तुमच्या सर्व काही लक्षात राहतं. तर त्यासाठी 6 पॉईंट आहेत, ते 6 पॉईंटचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे, माझ्या यूट्यूब चॅनलला आहे. तर तुम्ही तिथून जाऊन बघा, ते देखील व्हायरल गेलेला व्हिडिओ. आणि तो जर बघितला की तुम्हाला रिव्हिजनची पूर्ण स्टेप कळून जाईल. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी 1 मिनिटात रिव्हिजन नियम काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी डायरेक्ट आता तुम्हाला मी वापरलेला आहे, मी त्या पुस्तकातनं मी दाखवतो, तुम्हाला डायरेक्ट पुस्तकांमध्ये दाखवतो. तुम्ही देखील त्या पद्धतीने केलात तर स्पर्धा परीक्षा कुठली पण असू दे, तुम्ही कोणतं देखील बुक घ्या, GK GS मराठी दिन, त्या जर पद्धतीने जर तुम्ही केला तर 100% तुमच्या लक्षात राहील आणि त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. चला मग आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मी डायरेक्ट तुम्हाला पुस्तकामध्ये दाखवतो. तर मित्रांनो, आता इथं मी पुस्तकातनं दाखवत आहे तुम्हाला. तर इथं बघू शकता, हे माझं मराठीचं पुस्तक आहे. इथं माझं हे संपूर्ण सह्याद्रीच ठोका आहे हो. आणि इथं परत हे गणितच आहे आणि ते चालू घडामोडीचं आहे. तर मित्रांनो, आता हे मी एवढ्या पुस्तकांचं तुम्हाला रिव्हिजन कशा प्रकारे करायचं असते आणि काय करायचं 1 मिनिटात कसं होतं ते मी तुम्हाला सांगणार. तर मित्रांनो, असं हे सिलेबस असतो पूर्ण. त्यामध्ये जे आपल्याला महत्त्वाचं आहे, हे वाचन तर सर्व करायचं, पण जे महत्त्वाचं पॉईंट आहे जे तुमच्या लक्षात राहत नाहीत ते पॉईंट असं अंडरलाईन करून ठेवायचं. आणि त्यासाठी तुम्ही असा हायलायटर एक यूज करा. आणि हायलायटर हा असतो देत स्पर्धा परीक्षा देत असला की. आणि हे असं पॉईंट लिहून घ्यायचं प्रत्येक पुस्तकात. तर तुम्ही जर बघितलात तर माझ्या पूर्ण पुस्तकामध्ये हे असं केलेलं आहे माझं सर्व. तर तुम्ही हेच नाही तर आता इथं देखील बघू शकता, हे आपण पुस्तकातले माझे अंडरलाईन आहेत. हे बघू शकता, आपण जे पुस्तकातले यूज करते त्याला सगळ्याला कणी असं तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. तर आपल्याला जे महत्त्वाचं आहे, जे लक्षात राहत नाही ते असं अंडरलाईन करून ठेवायचं. तर हे प्रश्न उत्तरामधलं पण आहे, हे बघू शकता तुम्ही. हे असं पूर्ण माझं हे पुस्तक आहे ते अंडरलाईन केलेलं आहे. मी ज्या पुस्तकातले जे अभ्यास केला आहे त्यामध्ये सगळ्याला माझं असं अंडरलाईन केलेलं आहे, हे बघू शकता. हे अंडरलाईन करून तुम्ही पण आता यूज करा. आता हे इथं पण आहे बघा, हे चालू घडामोडीचं आहे. तर बघा, तर हे 1 मिनिटात कसं आहे काय आहे नियम हे सांगतो मी तर तुम्हाला. तर हे तुम्ही देखील असं करा. तर मित्रांनो, तो जो नियम आहे तो नियम कसा आहे माहिती आहे का? बघा, तुम्ही आता हे 1 मिनिटात 1 पान, म्हणजे हे 1 पानाचं रिव्हिजन मारण्यासाठी फक्त 1 मिनिट लागतोय. हे पान आणि हे पान एवढंसं रिव्हिजन मारण्यासाठी फक्त 1 मिनिट लागते. पाटपट पानं होतंय. ह्यामध्ये हे जर 1 मिनिटात रिव्हिजन जर तुमचं होत असेल तर मित्रांनो 60 मिनिटात तुमची 60 पानं कव्हर होतात. त्यामुळे हे पान तुम्ही महत्त्वाचं आहे. 1 पान असते ते 1 मिनिटाच्या आत रिव्हिजन मारण्याचं हे करा. हे 1 मिनिटाच्या आत जर तुमचं झाले की 60 पानं एका तासात होतात मित्रांनो. त्यामुळे जर तुम्ही 2 तास जरी अभ्यास केला होता तर 100% तुमचं जवळजवळ 100च्या वरच पानं अभ्यास होतात. तर त्यासाठी तुम्ही असं अंडरलाईन करून ठेवा. आणि हा रिव्हिजनसाठी अतिशय महत्त्वाचा नियम आहे. तुम्ही देखील हेच यूज करा, मी देखील यूज केलेला आहे. तर इथं तुम्ही आता हे सगळी पुस्तकं जरी माझी बघितलात तर असं आहे, जे जे आपल्याला लक्षात राहत नाही ते तेवढं हे पण लक्षात ठेवायचंच, पण हे जे महत्त्वाचं आहे आणि ते लक्षात राहत नाही ते रिव्हिजन मारण्यासाठी आपण हे करायचं असते. तर मित्रांनो, हा होता नियम. तर मित्रांनो, भरतीविषयी कोणतेही अपडेट किंवा माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यामध्ये काय होईल, तुम्हाला सर्वच्या सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येणारी भरती लवकरात लवकर येणार आहे, त्यासाठी तयारीत राहा मित्रांनो तुम्ही देखील.